देह जाओ अपरारंभ पांडुरंगी गुण
प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग भक्त श्रेष्ठ नामदेव आहे. आणि प्रतिज्ञा करणारा अभंग आहे. नामदेव प्रकट केलेला आहे की माझ्या जीवनामध्ये पुरुषार्थ जीवन जगू शकतो. आपल्याला या अभंगामधून नामदेवांनी एक तात्पर्य दिलं की तुम्ही जगता पण असे भेटभेट जगू नका, कसंही जीवन जगू नका. आपल्या जीवनात पुरुषार्थ वाघाचा किंवा असेल, परंतु ते जर मेंढरांमध्ये आलं तर त्याने मेंढरा त्याने जर ह्या केला तर त्याला मेंढराचं पिल्लू नाही, वाघाचा मेंढर काही काही बकऱ्या शेळ्या मेंढ्या सगळ्या मिळून जातील. त्याप्रमाणे आपल्याला नामदेवांनी काही अभंगाची सांगतात, अरे तुम्ही वाघाचे बछडे आहात, वाघाचा किडा अशी प्रतिज्ञा करा जीवनामध्ये आणि ती पूर्ण करून दाखवा. मी सुद्धा प्रतिज्ञा करतो. नामदेवांनी प्रतिज्ञा केली, पण कोणती प्रतिज्ञा? आपण कितीतरी प्रतिज्ञा करतो, पण एकही आपल्या प्रतिज्ञा पूर्ण होत. कितीतरी माणसं प्रतिज्ञा करतात घरी एकदा बायकोने 2-4 शेळी दिला तर म्हणतो चाललो सोडून चालतो आता आळंदीला. त्याला सांगा उद्या आळंदीला, मग मला घेऊन जाता का सोबत? ठीक आहे बा, उद्या तुला नेतो. सकाळी बरोबर 6 वाजता यायचं. उद्या सकाळी 6 वाजता तुला माझ्यासोबत घेऊन जातो. तो सकाळी येतच नाही, त्याला निरोप पाठवला त्याच्या घरी बोलवायला. तो म्हटला कारण बायकोने शिवाय दिल्या होत्या, पण सकाळी गरम चहा दिला. ती म्हटली कशाला जातो? म्हणून जाऊ द्या राहतो इथंच. काल प्रतिज्ञा केली, अशा प्रकारच्या आपल्या नवीन प्रतिज्ञा आहे. पण आपण संसारिक प्रतिज्ञा करतो. आपल्या जीवनात कितीतरी प्रतिज्ञा असतात, बस आता काही इच्छा नाही जास्त. पण एक मजला झाला, फक्त दुसरा मजला तयार करायचा, ही दुसऱ्या मजल्याची प्रतिज्ञा आहे. 4 एकर घेतला आणि 10 एकराचा नंबर घ्यायचा. या संसारिक प्रतिज्ञा तुमच्या संसारिक प्रतिज्ञा कधीही संतांनी केलेल्या नाही. संतांनी प्रतिज्ञा केली, पारमार्थिक प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञेचे अनेक प्रकार आहेत. राजकीयमूलक प्रतिज्ञा आहे, परमार्थमूलक प्रतिज्ञा आहे, स्वार्थमूलक प्रतिज्ञा आहे, परार्थमूलक प्रतिज्ञा आहे. जी आपल्या स्वार्थासाठी केली जाते त्याला स्वार्थमूलक प्रतिज्ञा म्हणतात. तुझी दाढी जळाली तरी चालेल, पण माझी गळी पेटवल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत तुझी दाढी जळणारी आहे ती विजू देणार नाही. प्रतिज्ञा आहे, पण कशी आहे? स्वार्थमूलक. कारण दुसऱ्याची दाढी जळते, आपली पिढी पेटते, एवढा ज्याचा स्वार्थ आहे. तुझी दाढी जळू प्रतिज्ञा केली, स्वार्थमूलक प्रतिज्ञा केली. इंद्राने प्रतिज्ञा केली, ती अनर्थमूलक प्रतिज्ञा होती. अहल्येचा विवाह होता. भगवान ब्रह्मदेवाने जगातलं सर्व सौंदर्य एकत्रित करून अहल्या निर्माण केली होती आणि अहल्येचा विवाह होता. सर्व देवता अहल्येला प्राप्त करण्यासाठी निघालेले होते पृथ्वी प्रदक्षिणेला. सर्वात पुढे इंद्र निघालेला होता आणि गौतम ऋषींनी 3 मुखी गाय बघितली. 3 मुखी गायला 3 प्रदक्षिणा घातल्या. ब्रह्मदेवाकडे आले की मी सुद्धा 3 प्रदक्षिणा घातलेल्या आहे, मी नवरदेव होण्याच्या लायकीचा म्हणजे मी नाही. बरोबर गौतम ऋषीने सांगितलं मी नवरा होण्याला झालो, म्हणून आता मला अहल्या द्या. म्हणून अहल्येचा विवाह गौतम ऋषीच्या बरोबर लावून गेलेला आहे. जेवायला पंक्ती बसलेल्या आहेत. शेवटची पंगत सुरू झाली. सर्वांच्या पुढे ऐरावत हत्तीवर बसून इंद्र आला. इंद्र येताबरोबर जसे आपले बालदार सुद्धा हजर राहतात असे तिथे शिपाई हजर झाले. या महाराज शेवटची पंगत आहे, घ्या जेवण करून. बुंदी संपली नाही, पण वांग्याची भाजी चपात्या तेवढ्या शिल्लक आहे. वरण संपत आलं होतं, त्यात पाणी टाकून पुन्हा वाढवलेलं आहे. काळजी करू नका तुम्ही, तुमचं जेवण होईल, तुम्ही जेवायला बसून घ्या. इंद्र म्हटलं जेवायला बसा म्हणजे एवढा मोठा मंडप आहे, जेवणाचा तुमची संपत आलेला काय भागत काय? अवघ्या हल्ल्याचा विवाह झाला. माझ्या अगोदर कोणाला पृथ्वी परीक्षा करून गौतम ऋषीच्या बरोबर का? आणि सर्वात पुढे मी भक्ती घेऊन आलो आणि माझ्या अगोदर हल्ला करतो गौतम ऋषीच्या बरोबर केला नाही. ज्याने काही कष्ट घेतले नाही त्याच्याबरोबर तुम्ही माझ्या बरोबर कपट केलं. म्हणून मी प्रतिज्ञा करतो जीवनात एक वेळ तरी अहल्येचा भोग घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी घेतला. प्रतिज्ञा केली, पूर्ण केली, पण ती अनर्थमूलक प्रतिज्ञा होती. त्याच्यात स्वार्थही नव्हता, परार्थही नव्हता. मी म्हणतो स्वार्थ असला तर इंद्राचं भलं तरी झालं असतं. यात स्वार्थही नव्हता, परार्थ असला तर जगाचं भलं झालं असतं. यात इंद्राचंही भलं नाही झालं, जगाचंही भलं नाही झालं. उलट पक्षी इंद्राला स्वतःला पाडून घ्यावी लागली. इंद्रा पडली म्हणून याला अनर्थमूलक प्रतिज्ञा म्हणतात. राजकीयमूलक प्रतिज्ञा लोकमान्य टिळकांनी केली. लोकमान्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. का हो?
स्वराज्यात माझंच राज्य हवं, दुसऱ्याचं काय नाही, दुसऱ्याच्या राज्यात काय वाईट आहे जगणं, दुसऱ्याच्या राज्यात जगणं एवढं वाईट आहे की त्याच्या आज्ञेखाली जगावं लागतं. म्हणून सर्व्हिस ही सर्वात आजच्या काळात महत्व आलं, त्याला सर्व्हिस त्याला जास्त होतं. पण सर्व्हिस म्हणजे काय, सर्व्हिस म्हणजे नोकरी, सर्वंट म्हणजे नौकर. आपण सांगावं त्याने काम करावं, म्हणून नोकरी म्हणजे बंदिस्त आहे. जो मालक जो शेतकरी आहे ते कोण आहे, राजा आहे, पण त्याची शेती तेवढी असते. आजच्या काळात उलट झालं, शेतकरीच नेमका चोरून बसला, विकाला म्हणून माणसाने जगताना कधी स्वसत्तेत जगावं, परसत्तेत नाही, पराधीन नाही. आपण स्वाधीन असावं, स्वसत्तेत जगावं. भगवंताच्या तसे तर आपलं जीवन प्रत्येकाचं पराधीन आहे, पण भगवंताच्या स्वाधीन आहे. असं आपण कोणाचे स्वाधीन म्हणून जगू शकत नाही. आपल्या सत्तेमध्ये आपण जगण्याचा प्रयत्न करावा. म्हणून लोकमान्य स्वराज्याला प्रतिज्ञा केली की राज्य असावं तर माझं असावं. आपलीच माणसं आता म्हणतात राज्य आपलं, त्याला जाऊ दे, आपलं सर्वांचं राज्य आहे, आपलं कुठं राज्य आहे. हिंदुस्तान आम्ही बदल नाही राहिला. हिंदुस्तान का नाम बदल जाएगा, इसका हिंदुस्तान कहने में शर्म आएगा. अगर हम वीर विदाने हैं तो हम भी प्रतिज्ञा कर सकते हैं हमारे हिंदुस्तान का, तो हम कभी हिंदुस्तान का नाम बदल, भारत हिंदूंचं राज्य नाही, भारत धर्मी राज्य आहे. याच्यात कोणताही धर्माचं राज्य हे नाही, याला हिंदुस्तान बनवला पाहिजे. परत ही वेळ आणली पाहिजे. आपली ही कथा कीर्तन बंद होऊन जातील एक दिवस. एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती थी, यहाँ तक तो सबने पाकिस्तान बना दिया. कालेकाला म्हटलं काय कुठे गेला होता, म्हटलं पाकिस्तानला. मी म्हणतो आजपासून तरी कमीत कमी नाव बदलून टाका त्या ठिकाणी, ते पाकिस्तान नाही, त्याला रामनगर म्हणतात. कारण आता रामकथा या पूर्वी चालू आहे, रामनगर म्हणतात. किंवा मागच्या वर्षी भागवत झाली म्हणून गोकुळ म्हणतात, तरीही चालेल, काही हरकत नाही. पण पाकिस्तान आता ते नाव बदलवा, त्याचं स्मरण ठेवायचं कशाला, ते पाकिस्तान ठेवायचं नाही. तर त्या दिवशी सांगितलं पाकिस्तानला सुद्धा आम्हाला एक अशा प्रकारचं पंढरपूर बनवायचं. पाकिस्तान हे नाव एक दिवस कट करायचं आहे, तुम्हाला कळते ना आता. पण आपली जात एवढी बिलिंदर आहे, आपली जात आपल्या पोराला चांगले कसे वीर संस्कार देणार नाही. बघा ना, आपल्या शाळेपासून शिक्षण असते लहान पोराला, मराठी शाळेमध्ये पुस्तक असते आणि त्यांना शिकवायला धडा असतो कविता, तर त्यांना शिकवलं जाते. त्या पोरांना जास्त काही येत नसते, नॉलेज कमी असते, पण त्यांना नॉलेज शिकवायचं असते. म्हणून त्यांना शिकवतात शरद लवकर नाही का, गणेश गाय सोड, राघव गायला चारा दा, मोहन दूध का, रफिक दूध पी. मी म्हणतो शरदला मोहनला जर दूध दिलं तर यांना डायबिटीस येईल का घडू गई. अरे नाही ना, रफिक दूध पी म्हणजे आम्ही दूध टाळायचं, गायला चारा टाळायचा, सगळी सेवा करायची, मात्र त्यांना आमची जात आम्हाला शिकवणार. कसे वीर पोरं जन्माला येते नाही येणार, म्हणून आम्ही आमच्यात वीर जन्माला येते, आमच्यात असं जन्माला येते. ते काय कमी जाऊ दे, त्याचं भांडण चालवायला पण देतात आपल्याला, गेले तो साथ करायला तयार नाही, मदत करायला तयार नाही एकमेकाची. म्हणून वीर जर आपण एकमेकाला मदत केली पाहिजे, सर्वांनी एक झालं पाहिजे, तरच आपण प्रतिज्ञा पूर्ण करू शकतो. प्रतिज्ञा आपण करणार, पण पूर्ण करण्यासाठी मात्र त्यासाठी आपल्याला ताकद लागणार. एकट्याची ताकद नाही, सर्वांची एकजुटीची ताकद लागणार. लोकमान्य टिळकांनी प्रतिज्ञा केली, एकट्याने थोडी पूर्ण केली, एकट्याची ताकद नव्हती पूर्ण करायची, सर्व जग एकत्रित केलं. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या सर्व जगाला एकत्रित केलं. जोग महाराजांना मदत केला घेतलं, जोग महाराजांच्या ज्ञानेश्वरी पारायणाच्या सहाय्याने पूर्ण जगत एकत्रित केलं आणि एवढा समाज एकत्रित झाल्याच्या नंतर स्वराज्य प्राप्त केलं. जन्मसिद्ध हक्क काय कोणी मिळवणार आणि त्यांनी मिळवला. त्याप्रमाणे भगवंताची सेवा करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. मी आज प्रतिज्ञा करतो, कारण ऍक्सिडेंट होता सुद्धा आम्हाला त्यांनी जगवलं. कीर्तन म्हणून दुपारी कधी कीर्तन असते का आपल्या, पाऊस कधीच पडत नाही, एखाद्या वेळी पडतो माणूस. माणसं काय म्हणतात त्याला अवकाळीने पाऊस आहे, तसं हे अवकाळीने कीर्तन आहे. विठाला विठाला पण एक लक्षात घ्या, अवकाळीने पडणारा पाऊस काहीतरी नुकसान तो भयंकर परिणाम करतो, तसं अवकाळी होणारं कीर्तन सुद्धा भयंकर परिणाम करते, त्याचा परिणाम भयंकरच होत असतो. म्हणून भगवंताविषयी प्रतिज्ञा करावी, भगवंताला आपण मानावं, देवाला मानावं आणि देवाविषयी प्रतिज्ञा करावी. नामदेवरायांनी केवढी मोठी
प्रतिज्ञा केली, नामदेवा म्हणतात देवा अरे आज सोड, तू परीक्षा घेतोस, प्रत्येकाची परीक्षा घेतो, असं थोडी आमची परीक्षा घेणार असत. म्हणून आम्हाला वाटेल तेवढं दुःख दिसेल, पण तरीही देह जाईपर्यंत सुद्धा आम्ही तुझ्याविषयीची प्रतिज्ञा केली, तुझ्याविषयीची जी दृढ भावना आहे ती आम्ही कधी सुटणार नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी सर्वांच्या मनामध्ये तीव्र इच्छा होती, कीर्तन करण्यासाठी आमच्या मनामध्ये तीव्र इच्छा होती करण्यासाठी. आणि म्हणून त्या वेळात आम्ही निघालो होतो. मी अगोदर सांगितलं होतं यांना, आमच्या अंबादास बंधू होते आणि दुसरे सुभाष पाटील पोलीस पाटील होते. त्यांना म्हटलं आपण पडलो तरी काही होत नाही, कारण की अगोदरच पडली होती, जशा पाड्यात जाऊन बसलो की अगोदरच पडले होते. ते म्हणत आम्ही पडलो, पण त्यावेळेला काय झालं तर त्यावेळेला आपण वेळेवर पोहोचलो पाहिजे. फोन केला 8 वाजता की 9ला सुरू करा, आम्ही 9:15ला येतो. बरोबर निघालो, पण 9 वाजता येतो बरोबर. भगवंताने विचार केला असेल कथा करायची, पण तू कथा करून करून खूप थकलेला आहे. जास्त 2-4 दिवस चांगले सफरचंद, गुलाबजामुन, काजू, बदाम, किसमिस माणसं आणून देतील, तू खात राहा, जागेवर गादीवर पडल्या खूप थकला. म्हणून त्याला भगवंताने एक लिहिला नाहीतर तो वेळ कठीण होता. पण आम्हाला माहिती आहे मरण तसं येऊ शकत नाही, त्याला आमच्याकडून सेवा करून घ्यायची आहे. आम्हाला त्याची गरज नाही तेवढी त्याला आमची गरज आहे. देवाला सुद्धा भक्ताची गरज असते, कारण त्याला त्याचं कार्य करून घ्यायचं आहे, त्याला धर्म जागृत ठेवायचा आहे. म्हणून आम्ही सुद्धा आमचा धर्म विसरता कामा नये. आम्ही आमच्या जीवनामध्ये तो जेवढं सहाय्य आम्हाला करतो त्याने जर आम्हाला फुलावर घेतल्यासारखं हातावर घेतलं, तिथं कोणी आजपर्यंत वाचलेला नाही. आम्ही पिक्चर सारखी अशी उलट्या कलामात राहतो, पण तरी आम्हाला काहीच लागलं नाही. याचा अर्थ आहे की त्याने आम्हाला हातावर जोडलेला आहे. ज्याप्रमाणे प्रल्हादाला तेलाच्या तात्या कडेमध्ये सुद्धा ताप लागला नाही, तुकोबारांच्या अंगावर कडक तापतं पाणी तापलं, तुकोबारांनी दाह व्हायला लागला. तुकोबारांनी प्रार्थना केली भगवंताकडे की देवा अरे हे दुःख आम्हाला बोलायला लागावं, तुझी सेवा करत असताना सुद्धा जळ माझी आम्हाला भाव म्हणायची गरज सुद्धा पडली नाही. एवढी कृपा त्याने केली, त्याला माहिती होतं तुकोबारा समर्थ होते म्हणून ते धाव म्हणू शकतात. त्यांच्याजवळ एवढी ताकद आहे, हे धाव म्हणू शकणार नाही. त्याच्या अगोदर आपल्याला गेलं पाहिजे, तो अगोदरच हजर झाला. म्हणून आमचं सुद्धा एवढं तरी सुद्धा आमचे गुरु म्हणत होते तुम्ही काही होते, आम्हाला काही झालं नाही, फक्त जाण कीर्तन सुरू करा. मला काही झालेलं नाही, देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. एवढा मोठा हा कार्यक्रम आहे, सत्ता आहे, याच्याविषयी आपल्याला काय पाहिजे, फक्त भाव पाहिजे. आमची प्रतिज्ञा आहे, ज्या अर्थी आम्ही एवढी मोठी सेवा करतो या ठिकाणी त्या देवाविषयी एवढी भावना आहे. पण आपली भावना जीवाची बाजूला जर सांगता येत आहे, जीव
एक दिवस देवावर भावना करत होतो, दुसऱ्या वेळेला देवाची भावना सोडून देतो, भूतावर भावना करतो. कदाचित आम्ही गेलो असतो तर इथं एवढ्या लोकांची भावना राहिली असती का? माणसानेच ना उपदेवा भाव तुमचे कृपे सिद्धी राहू. आपल्या ठिकाणी हा भाव निर्माण होतो भगवंताच्या कृपेने पूर्ण व्हावा. पण आम्ही गेलो असतो तर कित्येकांची भावना उडाली असती. नेमकं ती देवाचं कार्य करतात, त्यांची पोरं मरतात. आमच्या आई बाबांनी म्हटलं असतं देवाच्या पुढे नादी लागू नका, कोणाचं बरं झालं बरंच नाही. पण आता आमच्या आई बाबा म्हणतात नाही नाही, देवा नसतं आपला, देवच चांगला आहे. म्हणजे उलट वर्षी श्रद्धा वाढली, ती सटकता कामाने, निसटता कामाने. नाहीतर अशा अशा अवलादी जन्माला आल्या भारतात. ब्रह्मदेवाला इंद्राला सुद्धा नाव ठेवणाऱ्या अवलादी जन्माला आलेलं. ज्यांना ब्रह्मदेव कळत नाही, इंद्र कळत नाही, मी म्हणतो असे जन्माला आलेले ते आपल्या ठेवता कामाने. जर त्या आपल्यात एक नासका आंबा जर आंब्याच्या पाठीत असला, पाठीत सोडून द्या हो. घरात संपूर्ण लाख आंब्याची आली आहे आणि एक आंबा जर नासका असला तर संपूर्ण 1 लाख आंब्याचं नुकसान करतो. त्याप्रमाणे एखादा जर असा नासका जीव असला जो देवाला मानत नाही, तो जर आपल्यात आला तर आपल्यामधून एवढ्यामधून न जाणं किती त्याच्यासोबत घेऊन जाईल. म्हणून असला नासका आंबा अगोदर काढून टाकला पाहिजे. असला आंबा एक आपल्याकडे नसला, असाच एक आंबा आपल्याकडे वाया गेला, सडला. उत्तम महाराज साळशिंगीकर सळका आंबा आपल्याकडे सडला. मला काय करणार नाहीतर मी काढलेलो असतो, परवा दिवशी मारेल, परवा दिवशी मारेल. त्यात काय विचार. आता आमच्या अर्गोपर्यंत रामू महाराज आले, ब्रह्मचे पत्र घातलेलं, त्याच्यावर त्यांनी मोठा एक कार्यक्रम केला नांदेडला. आता पुन्हा मोर्चा काढलेला आहे. जेवढ्या संख्येत होईल त्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि उत्तम महाराजांचा संपूर्ण बाजा वाजवा. नाहीतर तो सांगेल, तो म्हणतो नालायक ब्रह्मदेव होता, नालायक इंद्र होता, नालायक चंद्र होता. ते नालायक आहे का आपण नालायक आहे? लायक शब्द लायक नालायक घेतला भेद सुद्धा तुला कळत नाही, तुम्ही त्या दिवशी सांगितलं. म्हणून याचा अर्थ सुद्धा आपल्याला जाणून घेतला पाहिजे. तो देवाला मानतच नाही, प्रतिज्ञा काय करेल देवाविषयी, सेवा काय करेल, दृढ भावना काय ठेवू शकेल. दृढ भावना ठेवण्यासाठी देह जाईपर्यंत तुझी सेवा करेल हे मानण्यासाठी अगोदर त्याची शक्ती कळावी लागते. खरोखर भगवंताच्या जवळ शक्ती आहे. कर्तृम अकर्तृम अकर्ता कर्तृम अन्यथा कर्तृम, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तृम, अशा प्रकारची शक्ती त्या भगवंताच्या जवळ आहे. एवढा शक्ती संपन्न सगुण ऐश्वर्य संपन्न तो परमात्मा आहे. त्याची ताकद जर कळालीच नाही तर आपण त्याला नाव ठेवणार. तो ज्या अर्थी त्याला नाव ठेवतो त्या अर्थी त्याला ते कळालेलंच नाही. अर्जुनाला जोपर्यंत कळालं नव्हतं, अर्जुन सुद्धा त्याला काय म्हणत होता, पण जेव्हा अर्जुनाला कळालं विश्वरूप राहिल्यानंतर बापरे हा मित्र नाही, हा दोस्त नाही, आजपर्यंत मी याला जाणलंच नाही. तेव्हा कोण ऐकले सखी प्रसभम हे कृष्ण हे यादव हे सखी हे कृष्णा हे यादवा इसका, अशा प्रकारचं म्हणून तुला कितीतरी वेळा मी हिंडवलं, तेव्हा मला माफ, आजपर्यंत मला कळला नाही. जर कळला असता तर तुझी सेवा करत राहिलो असतो. याला कळला असता तर आई याने सेवा केली असतील. तुम्हा आम्हाला अशा प्रकारचा उपदेश करानंतर की देव नव्हते, हे नालायक होते. ज्या त्यांना नालायक म्हणतो त्या अर्थी नालायक आपण असलो पाहिजे, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. सगळ्या गावात चर्चा झाली, महाराज होती म्हणून हे दोघे वाचले. माझी काय ताकद होती, माझ्या तेवढी ताकद नाही, तुम्हाला वाचवण्याची. तरी ताकद जी असेल ना त्या परमात्म्याची ताकद. आणखी त्याही पेक्षा खरी ताकद असेल तर यांच्या घरी यांच्या प्रतिरोधा धर्मपत्नी होत्या, त्यांच्या सतीत्वाची ताकद. कारण तारुण्यामध्ये वैधव्य त्यांना प्राप्त होत असते ज्यांनी पूर्वजन्मामध्ये महान पाप केलेला आहे, त्यांना तारुण्यात वैधव्य प्राप्त होत असते. ज्यांच्या पापात नसेल भगवान परमात्मा त्यांना वैधव्य प्राप्त करून देऊ शकत नाही, सतीत्वाची ताकद असते. यांना मरण येणार कुठून, मरण येऊ शकत नाही. सतीची ताकद आहे, ती धर्मपत्नीची ताकद आहे, पतिव्रतेची ताकद आहे. म्हणून एक करा, लग्न करताना फक्त पतिव्रता बायको करा, एवढंच निवडून काढा. मोठी माणसं लक्षात घेऊ नका, तरुण पोरांसाठी सांगतो. कारण आपल्याकडे तरुण पोराचा भरणा जास्त असतो, म्हाताऱ्यांचा जास्त नाही. अशा कामाला तरुण पोरच जास्त लागतात. आणि करताना सावध राहा, कमीत कमी आपल्या ताब्यातली असावी, आपण तिच्या ताब्यात कधी जायचं नाही. अशा प्रकारे आवाजातली असावी, अशीच त्या प्रतिरोधेच्या ताकदीवर आपल्याला काही सुद्धा होऊ शकत नाही. भगवान परमात्म्याला वाचवावंच लागते. भगवान परमात्मा आपल्याला काही होऊच देऊ शकत नाही, एवढी मोठी प्रतिरोधेची ताकद असते. तुम्हा आपल्याला सोडून द्या, नाही तर काळानंतर असला संसार मारला होता आम्हाला, पण भगवान परमात्म्याने बॉलिंग ताबडतोब कॅच केली. त्याने कॅच करता बरोबर यमराजाला आऊट. क्रिकेट करतील तुम्हाला
यमराजाने मारला होता सिक्सर सचिन तेंडुलकर सारखा, पण जशी भगवान परमात्म्याने कॅच घेतली यमराज आऊट झाला, डायरेक्ट चालला गेला. त्याचं काही चालू शकत नाही. ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याची आज्ञा आहे की या ठिकाणी जाऊ नको तिथे यमराज नाही. काळाचा घात त्या ठिकाणी चालू शकत नाही, काळाची सत्ता चालू शकत नाही आपल्यावर. पतिव्रतेच्या शक्तीची ताकद आहे. ऋषी मुनीवर सुद्धा पतिव्रतेची ताकद चालते. ऋषी मुनी सुद्धा पतिव्रतेच्या ताकदीला बाजूला करू शकत नाही. सामान्य माणसाची काय, एकदा दुर्वास महामुनी एवढे महान ऋषी होते, शापादती शरादती, शाप दिला तर सर्व जगाला भस्म करण्याची ताकद होती त्यांची, दुर्वासा महामुनी. पण दुर्वासा महामुनी अयोध्येला आले आणि ऐकला आल्यानंतर सीतामाईने जेवणाचं निमंत्रण दिलं की महाराज आमच्याकडे जेवायला या. बहुतेक करून माणसापेक्षा महिला वर्ग जेवणाचं निमंत्रण अधिक देतात, आमचा नेहमीचा अनुभव आहे. पण जेवायला गेल्यानंतर मोकळं राहतो नाही, तुमच्या घरी कोणी कोण आहे, लग्न झालं का, किती दिवस झाले. सीतामाईने जेवणाचं निमंत्रण दिलं दुर्वास महामुनीला. दुर्वास महामुनीने सांगितलं की काय आम्ही सगळे जेवायला येतो, स्नान करण्यासाठी शरीर वगैरे गेले. आणि नारद वर्षी आले. नारद वर्षाला बघितलं एवढं मोठं ऋषी मंडळी. अहो महाराज तुम्ही सर्व सर्व इथे केला, इथे कसं काय, काय प्रोग्राम, सप्ताह आहे झालं की त्या कांदूरवाडी सारखा, म्हणजे कसं काय नाही. सीतामाईकडे जेवणाचं निमंत्रण आहे म्हणून तिकडे जेवायला जायचं आहे, स्नान केलं का तिकडे जेवायला जाणार. तुम्ही जेवायला सीतामाईकडे एवढे पवित्र ऋषी. अहो तुम्हाला माहिती आहे सीता रावणाकडे 6 महिने होते असं म्हणतात. त्यांनी सांगितलं हो, मग पतिव्रता स्त्रियाच्या घरी फक्त तुम्ही भोजन करावं. ज्या ठिकाणी ज्या स्त्रीने गर्भपात केलेला आहे त्या घरी स्वामी रामसिद्धाजी महाराज कधी जेवायला सुद्धा जात नाही. एवढे महान साधू आहेत. कारण गर्भपातासारखं कोणतंही महापाप नाही. सर्वात मोठं महापाप असेल तर गर्भपात आहे. आता जिथे मी थांबतो देवदसरा का त्यांचा मुलाचा मुलगा वारला, त्यांनी दुःख व्यक्त केलं. त्यांचा मुलगा वारला तर त्यांनी दुःख व्यक्त केलं की मुलगा वारला. मला सांगितलं, म्हटलं त्याचे दुःख करण्याचं काही कारण नाही. कारण आपल्याला 2 चपडे तिसरा झाला तर आपण डॉक्टरला सांगतो टाक काढून. एक देवानं काढलं तर काय होईल, त्या दुःख करण्याचं काही कारण नाही. आपण काढून टाकतो. त्याचं पाप आपल्याला किती लागते. गर्भपातासारखं महान पाप आहे. सर्वात मोठं पाप असेल तर गर्भपात सर्वात महान पाप. म्हणून ते पाप आपल्याला बंद केलं पाहिजे. जेवायला गेलं तर जास्तच तुम्हाला जर अभिमान असेल तर घेऊन पाहा घरातल्या घरात. प्रकाश महाराज की प्रकाश कधीच म्हणाल नाही. याचा अर्थ पतिव्रता नाही असेल. पतिव्रता आपण सर्व करतो, पण ती शक्ती आपल्याकडे ती त्याची महान शक्ती होती. आपण दुरुपयोग करायला लागलो तर शक्ती उपयोग, शक्तीचा प्रभाव होत नाही दुरुपयोग करत असताना. म्हणून शक्तीचा दुरुपयोग करू नये. सीतामाईने संकल्प सोडला तिकडे दुर्वास महामुनीची दुर्वासी झाली, सर्वांना सुख प्राप्त झालं. नारद वर्षांचं काम झालं. नारद वर्षांनी तिथून सुट्टी घेतली. नारायण नारायण नारद वर्षाला लागलेलं आहे. रस्त्याने जाता जाता नारद वर्षांनी बघितलं एवढा मोठा स्त्रियांचा घोळका. बापरे, इथे आपल्याला काय करायचं, आपण ब्रह्मचारी माणूस, मी तो साधा गोळा ब्रह्मचारी. म्हणून नारद वर्षांनी दुसरा मार्ग अवलंबला, बायपास व्हाया सेवा. तिकडचे तिथून तसे जायला लागले. दुर्वास महामुनी नावाजला. अहो साधू महाराज शनिवारी हा नाही इकडे, तिकडे कशाला झालं. महिलांचा बोलता सगळ्या महिला आवाज होतात. काय करावं, जावं का नाही जावं. नारद वर्षी आले पुढे लांब गेले. अहो एवढ्या लांब का, इकडे या. कारण तुमच्यामध्ये पुरुष कोणीच नाही, तुम्ही सगळ्या बायका. मी पुरुष माणूस तुमच्याकडे कसं येणार, त्याच्यात मी ब्रह्मचारी, मी काही श्रीकृष्ण नाही. म्हटले अहो तुम्ही काळजी करू नका, आम्ही स्त्रिया नाही. मग तुम्ही कोण. एवढं 9 वारी पाठवून दिसले चांगलं नसलेलं. म्हटलं मी दुर्वास. 9 वारी कोणाचं लुगडं होतं, कोणाचं 9 वारी होती, कोणाचा पंजाबी ड्रेस होता, कोणाची मॅक्सी होती, कोणाचं गाऊन होतं. सर्व प्रकारच्या व्हरायटी होत्या. काही अमेरिकी व्हरायटी तर काही भारतीय, काही फॉरेनर, काही इंडियन. सर्व प्रकारच्या व्हरायटीच्या स्त्रिया बघितल्या. नारदांना स्त्री वाटायला लागलं. अहो मग हे कोण, म्हणजे आमचे सगळे शिष्यगण. पण तुम्हाला असं कसं प्राप्त झालं हेच कळतं. बरोबर आहे ना, सीतामाईविषयी तुम्ही मनामध्ये संशय घेतला ना. आणि म्हणून मी बरोबर जेव्हा गेलो सीतामाईच्या घरी तेव्हा सीतामाईने संकल्प सोडला की मी जर खरोखर पतिव्रता असेल तर सर्व ऋषीमुनींना स्त्रीत्व प्राप्त हो. त्याचा प्रभाव तुम्हाला स्त्रीत्व प्राप्त झालेला आहे. अहो नारदा आता काहीतरी उपाय सांगा ना.
नारद म्हटलं तुमचं तुम्ही पहा मी चाललो तांदूळ वाटत. हो नारदा असं नका करू, जाऊ नका तुम्ही, थांबा, उपाय सांगा काहीतरी आम्हाला. यातून नारदाने सांगितलं एकच उपाय आहे, सीतामाईकडे पुन्हा जा आणि क्षमा मागा. आमच्या मनामध्ये काही संशय नाही अशा प्रकारचं सीतामाईला सांगा, तेव्हाच फक्त तुम्हाला तुमचं पुरुषत्व परत प्राप्त होणार आहे. नारदाने सांगितलं ठीक आहे. देवास्वामीमध्ये ठीक आहे, काळजी करायचं कारण नाही, आम्ही निघतो आता तिकडे. आणि दुर्वासरावांनी सगळेचे सगळे शिष्यांना घेऊन निघालेले आहेत सीतामाईकडे येण्यासाठी. पण दुर्वासाने सांगितलं होतं की समोरून राजदरबारातून आम्ही कसं जाणार. नारदाने सांगितलं मागच्या दरवाजाने तुम्ही प्रवेश करा. आणि नारदाजी निघाले पुन्हा सीतामाईकडे. नारायण नारायण. सीतामाई नारदा तुम्ही गेले होते ना, परत कशी काय स्वारी आली. अहो बाई साहेब तुम्हाला माहिती नाही का 14 जानेवारी जवळ आलेली आहे. उद्याची 14 जानेवारी म्हणून आदल्याच दिवशी आपल्याकडे किती महिलांना संपूर्ण कशासाठी येत आहे, हळद कुंकवाच्या कार्यक्रमासाठी. हळद कुंकवाची तयारी करा, ताट घ्या. ताट घेतला, हळद कुंकू ताटामध्ये घेतलेला आहे. कुणी कोणी येणार. नारदाने सांगितलं मागच्या दरवाजाने. मागचा दरवाजा उघडला आणि मागच्या दरवाजातून दुर्वासा महामुनी सर्व शिष्य प्रवेश करतात. प्रवेश करताबरोबर आई साहेबांचं ते ताट होतच. सीतामाई साहेबांचं ताटामध्ये हळद कुंकू घेतलेलं. दुर्वासा महामुनी मोठं दुबळं धारण करून आई साहेबांच्या समोर आले. येताबरोबर आई साहेबांनी सांगितलं पैसा तुम्ही हळदी कुंकवाला आलं, हरत मान वाढवला आमचा. अशाच प्रकारचा दरवर्षी येतो बरं का. नारद मुनी सांगितलं अहो आई साहेब एवढ्या लवकर हळदी कुंकू लावू नका. म्हटले का, नाव घेतल्याशिवाय कसं लावता, नाव घ्यायला सांगा ना. अहो साधू महाराज शनिवारी हा नाही इकडे, तिकडे कशाला झालं. सांगितलं महिलांचा जोडता, सगळ्या महिला आवाज होतात, काय करावं, जावं का नाही जावं. थोडस नारद आले पुढे लांब वगैरे. अहो एवढ्या लांब का, इकडे आणायला कोण कारण तुमच्यामध्ये पुरुष कोणीच नाही, तुम्ही सगळ्या बायका. मी पुरुष माणूस तुमच्याकडे कसं येणार, त्याच्यात मी ब्रह्मचारी, मी काही श्रीकृष्ण नाही. म्हटले अहो तुम्ही काळजी करू नका, आम्ही स्त्रिया नाही. मग तुम्ही कोण. एवढं नऊवारी पाठवून दिसले, चांगलं दिसलेलं. म्हटले मी दुर्वासा. दुर्वासा नऊवारी. कोणाचं लुगडं होतं, कोणाचं नऊवारी होती, कोणाचा पंजाबी ड्रेस होता, कोणाची मॅक्सी होती, कोणाचं गाऊन होतं. सर्व प्रकारच्या व्हरायटी होत्या. काही अमेरिकी व्हरायटी, तर काही भारतीय, काही फॉरेनर, काही इंडियन. सर्व प्रकारच्या व्हरायटीच्या स्त्रिया बघितल्या. नारदांना चिरे वाटायला लागलं. अहो मग हे कोण. म्हणजे आमचे सगळे शिष्यगण. पण तुम्हाला असं कसं प्राप्त झालं हेच कळतं. बरोबर आहे ना, सीतामाईविषयी तुम्ही मनामध्ये संशय घेतला ना. आणि म्हणून मी बरोबर जेव्हा गेलो सीतामाईच्या घरी, तेव्हा सीतामाईने संकल्प सोडला की मी जर खरोखर पतिव्रता असेल तर सर्व ऋषीमुनींना स्त्रीत्व प्राप्त होईल, त्याचा प्रभाव तुम्हाला स्त्रीत्व प्राप्त झाला. अहो नारदा आता काहीतरी उपाय सांगा ना. नारद म्हटलं तुमचं तुम्ही पहा मी चाललो तांदूळ वाटत. हो नारदा असं नका करू, जाऊ नका तुम्ही, थांबा, उपाय सांगा काहीतरी आम्हाला. यातून नारदाने सांगितलं एकच उपाय आहे, सीतामाईकडे पुन्हा जा आणि क्षमा मागा. आमच्या मनामध्ये काही संशय नाही अशा प्रकारचं सीतामाईला सांगा, तेव्हाच फक्त तुम्हाला तुमचं पुरुषत्व परत प्राप्त होणार आहे. नारदाने सांगितलं ठीक आहे. दुर्वासरावांमध्ये ठीक आहे, काळजी करायचं कारण नाही, आम्ही निघतो आता तिकडे. आणि दुर्वासरावांनी सगळेचे सगळे शिष्यांना घेऊन निघालेले आहेत सीतामाईकडे येण्यासाठी. पण दुर्वासाने सांगितलं होतं की समोरून राजदरबारातून आम्ही कसं जाणार. नारदाने सांगितलं मागच्या दरवाजाने तुम्ही प्रवेश करा. आणि नारदाजी निघाले पुन्हा सीतामाईकडे. नारायण नारायण. सीतामाई नारदा तुम्ही गेले होते ना, परत कशी काय स्वारी आली. अहो बाई साहेब तुम्हाला माहिती नाही का 14 जानेवारी जवळ आलेली आहे. उद्याची 14 जानेवारी म्हणून आदल्याच दिवशी आपल्याकडे किती महिलांना संपूर्ण कशासाठी येत आहे, हळद कुंकवाच्या कार्यक्रमासाठी. हळद कुंकवाची तयारी करा, ताट घ्या. ताट घेतला, हळद कुंकू ताटामध्ये घेतलेला आहे. कुणी कोणी येणार. नारदाने सांगितलं मागच्या दरवाजाने. मागचा दरवाजा उघडला आणि मागच्या दरवाजातून दुर्वासा महामुनी सर्व शिष्य प्रवेश करतात. प्रवेश करताबरोबर आई साहेबांचं ते ताट होतच. सीतामाई साहेबांचं ताटामध्ये हळद कुंकू घेतलेलं. दुर्वासा महामुनी मोठं दुबळं धारण करून आई साहेबांच्या समोर आले. येताबरोबर आई साहेबांनी सांगितलं पैसा तुम्ही हळदी कुंकवाला आलं, हरत मान वाढवला आमचा. अशाच प्रकारच्या दरवर्षी येतो बरं का. नारद मुनी सांगितलं अहो आई साहेब एवढ्या लवकर हळदी कुंकू लावू नका. म्हटले का, नाव घेतल्याशिवाय कसं लावता, नाव घ्यायला सांगा ना त्यांना. आई साहेबांनी सांगितलं नाव घ्या.
आम्ही बाजूला झालो, दुसरे शिष्याला लागलो, अगोदर तू घे करून. पण शिष्य समोर झाला, शिष्याला सांगितलं अगोदर नाव घ्या नंतर हळदी कुंकू, तोपर्यंत हळदी कुंकू लागणार. तो म्हटला काय नाव घ्या? अहो पेटीवर पेटी, पेटीवर पेटी, पेटीवर पेटी, सर्वात वरची पेटी गेली घसरून. माझ्या नवऱ्याचं नाव काय होतं मी तेच गेले विसरून. लावा हळद कुंकू लावलं, बाजूला झाले. दुर्वासवामीचा नंबर नाही ताई साहेब नाव घ्या. दुर्वासवामीने सांगितलं काय सांगायचं तुम्हाला? अहो खरं सांगायचं तुम्हाला, सुशील कुमार शिंदेच्या राज्यात, कारण ताबडतोब राज्य बदललं. सुशील कुमार शिंदेच्या राज्यात संपूर्ण भुजबळाचा कायदा, आणि माझ्या नवऱ्याचं नाव ऐकलं तुमचा काही आहे का फायदा? कशाला ऐकता? हळदी कुंकू लावलं दुर्वासवामी, सर्वांना हळदी कुंकू लावलेला आहे. दुर्वासवामी हात जोडले, आई साहेब आम्ही तुमच्याविषयी चिंता घेतलेली, आम्हाला स्त्रीत्व प्राप्त झालं, पण माफ करा, क्षमा करा, आम्हाला आमचं पुरुषत्व परत द्या. आई साहेबांनी पुन्हा पाणी घेतलं. मी जर खरोखर पतिव्रत असेल तर सर्व ऋषीमुनींना पुन्हा पुरुषत्व प्राप्त होईल. संकल्प सोडल्याबरोबर सर्वांना पुरुषत्व प्राप्त झालं. त्या पतिव्रतेच्या शक्तीने ऋषींना सुद्धा स्त्रीत्व प्राप्त होते, पुन्हा पुरुषत्व प्राप्त होते. तर या पतिव्रतेच्या शक्तीने यांना कसं मरण येणार? हे मला विनाकारण म्हणतात महाराज होते म्हणून वाचलो, महाराज होते म्हणून वाचलो. महाराज कशाला मेला असा खड्ड्यात पडला असता? महाराजच्या जवळ ताकद नाही, घरची ताकद आहे. म्हणून आजपासून कधी सुद्धा मारू नका, तेवढं लक्षात ठेवा. गुरुजीला पोलीस पाटलाला सांगतो. आणखी एक महत्वाची गोष्ट गुरुजीला पोलीस पाटलाला सांगतो. आज आपण मेलोच होतो, पण नाहीतरी मेलो समजायचं. तुळशीची माळा आपल्या गळ्यात धारण करायची नसेल तर भगवंताला आपलं जीवन समर्पित करायचं. विठ्ठला विठ्ठला ही माझी गुरुजींना त्यांना प्रार्थना नाही, दोघांच्या सोबत आलो. ही माझी आज्ञा आहे त्यांना की आपलं जीवन संपलं होतं, मग आता संपल्यासारखं करा. तुळशीची माळा धारण करून ते भगवंताच्या चरणी समर्पित करा. एवढं जर केलं तर निश्चितपणे आपला संसार सफल झाला. समजा बहुतेक दोघांच्या घरात आहे का? नाही ना. दोघांचे दोघं झाले समजा माळ केली आता माझ्या शब्दाने, म्हणून त्यांनी एवढं केलं. बसा देह भाव अथवा राहू, पण काय झालं नाही चालेल, पण देवाविषयीचा भाव सोडायचा नाही. देह जाओ अथवा राहो, काळरंगी गूढ भाव नुसतं असं सोडायचं नाही. नामदेवा सांगतात देवा काही झालं नाही तुझे चरण सोडणार नाही. नाथ भगवंताच्या समोर भगवंताची शपथ घेतात. नामदेवा देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, कारण शपथ घेतलेला माणूस कधी खोटं बोलत नाही. आपल्या न्यायालयात भीतीची शपथ घेऊन करून बोलतात, हा भाग वेगळा आहे, कारण आपल्या न्यायालयात न्यायच राहिला नाही. गीतेची शपथ घ्या पण खोटं बोला. संतांच्या राज्यात तसं नाही, संतांची शपथ घेतात ती खरी घेत असतात. म्हणून नामदेव शपथ घेतात. भगवंताने सुद्धा शपथ घेतली. भगवान शपथ घेतात रामायणामध्ये, लखन तुम्हारे सबरी शपथ बाबाची आण घेऊन सांगतो. म्हणून नामदेवा सांगतात देवा तुझी आण घेऊन सांगतो. आण आणि शपथ एकच आहे. म्हणून आण घेऊन सांगतो, शपथ घेऊन सांगतो. शपथ पूर्व होतं की तुझे चरण मी कधी सोडणार नाही. आपण सुद्धा शपथ घ्यायची, काय झालं तरी चालेल, पण तुझे चरण आम्ही कधी सोडणार नाही. भगवंताचे चरण म्हणजे भगवंताला ज्या ज्या गोष्टी आवडतात हा त्यात पुरे दिवशी उदासीनता. भगवंताच्या विरोधी जेवढ्या गोष्टी असतील त्याच्याविषयी उदासीन असावं, आणि भगवंताच्या भक्तीमध्ये अनुकूल ज्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये रुची असावी. अर्थात भगवंताला काय काय आवडतं? भगवंताला सर्वात आवडणार जर काय असेल तर आचार प्रथम उत्तम. आपला आचार, आपला सदाचार भगवंताला सर्वात महत्वाचा आवडतो. आपला धर्म भगवंताला खूप आवडतो. म्हणून आपण आपला धर्म सोडता कामा नये. आपल्या धर्माविषयी देह गेला ते पण आम्ही आमचा धर्म सोडणार नाही ही भावना मुलांमध्ये जागृत असावी. संभाजी राजाने धर्म सोडला का? एवढं मोठं संकट आलं संभाजी राजाला पकडून दिला. आपल्याला दिसला जाते पितूर होता. पितूर झाल्याने संभाजी राजाला पकडून दिला. औरंगजेब बादशाने संभाजी राजाला पकडून आळंदीच्या जवळ तुळापूर क्षेत्र आहे, तुळापूरला आणलं. सांगितलं राजा संभाजी अगर म्हणला सांगतो तो मुसलमान बनव. आप तो
पैगाम पहुंचा था पहले पुराने काल में कुछ दिन पहले ये पैगाम आपकी तरफ यहाँ तक पहुंचा था, अगर जिना है तो मुसलमान बनो, और जिनके दिल पे जिना था तो सब लोग मुसलमान बन गए। आखिर निवास के कारण उसको पाकिस्तान का वहां कोई वहां पर मुसलमान है ही नहीं, ये तो पहले हिंदू है, अभी मुसलमान बने, बाद में भी हिंदू बनेंगे। जो बना हुआ मुसलमान है मुसलमान हो नहीं सकता। झालेले जेवढे मुसलमान यांना पाकिस्तानात किंमत नाही, यांना पुन्हा हिंदू करून घेण्याचं आपलं एक सार्थक। म्हणून अशा प्रकारे राजाने सांगितलं संभाजीला संभाजी जर करायचं असेल तर हिंदू होऊन जातात, संभाजीला सांगितलं नाही मुसलमान होऊन जात, संभाजीने सांगितलं हिंदू होऊन वाढणार, पण मी माझ्या धर्माचा त्याग कधीही करणार नाही, राजा तुझा धर्म मला नको आहे। संभाजी राजा जेव्हा धर्मांतर करण्यासाठी तयार नाही, त्यावेळी औरंगजेब बादशाहाने सेवकांना बोलावलेलं आहे, संभाजी राजाच्या अंगावरची संपूर्ण कातडी सोडून काढलेली आहे, जसं आपण नारळ फुगरत असतो ना लाडू बनवायला, त्याप्रमाणे अंगावरची कातडी सोडून काढली। राजा आधी कैसा, संभाजीने सांगितलं अजून तयारी नाही, धर्मांतर कधी करणार नाही, अरे मेलं तरी चालेल, पिठाचं पाणी त्या शरीरावर टाकलेलं आहे तरीही संभाजी राजा बदलायला तयार नाही, दोन तापलेल्या सळ्या आणल्या, दोन डोळ्यामध्ये घातलेल्या आहेत, राजा अजूनही सांग। राजाने सांगितलं आंधळाच जगून काय करणार, पण माझ्या धर्माचा स्वाभिमान मला एवढा मोठा आहे की माझा धर्म सोडू शकत नाही। आपल्या थोडं काय झालं की जाऊ संप्रदायाचा गजर दसाला दुसरा संप्रदाय, आताची वेळ अशी आहे कशाच्या प्रकारची भयंकर कठीण प्रसंग आहे। उन्हाळा नाही, पावसाळा नाही, उन्हाळा पडलेला आहे, उन्हाळा परमार्थातला उन्हाळा म्हणजे काय झालं, उन्हाळा त्याला म्हणतात ज्या उन्हाळ्यामध्ये एक रस्ता कोणताच दिसत नाही, कुणीकडे रस्ताच पडलेला दिसतो, कुणीकडे रस्ताच पडलेला दिसतो, पावसाळ्यामध्ये फक्त एकच रोड दिसतो चांगला रस्ता हायवे, पण उन्हाळ्यामध्ये कितीतरी रस्ते असतात, कोणता मार्ग कुठं जातो, कोणता मार्ग कुठं जातो। आम्हाला जर चांगला मार्ग असला तर आम्ही सरळ पोचलो असतो, पण तो मार्ग शॉर्टकट होता, मध्येच पडलो होतो। असे बाकीचे जे कितीतरी मार्ग आहेत ते शॉर्टकट आहे, मध्येच पडणार आहे, म्हणून त्याच्यात मरू नका। जर त्याच्यात गेले तर काय सांगता येत नाही, आमच्या सारखंच तुम्ही सुद्धा फसला, तो कधी पूर्ण पोचू शकत नाही। पांडुरंगाविषयीची दृढ भावना ठेवा, वारकरी संप्रदायाच्या निष्ठावंत जे तत्व आहे ते तत्व ज्या पंथात असतील त्याला स्वीकार केला तर काही प्रॉब्लेम नाही, पण हे तत्व परिपूर्ण असावे। अगोदर वारकरी संप्रदायाची तत्व जाणून घ्या, याची तत्व काय, आम्हाला तत्व माहिती नाही आणि तत्वच माहिती नाही तर वारकरी संप्रदाय माहिती कसा होणार, म्हणून अगोदर तत्व जाणून घ्या वारकरी संप्रदायाची, आणि तत्व जाणून ती तत्व ज्या ठिकाणी आहेत त्या तत्वाप्रमाणे एकादशी करण्याचा ज्या ठिकाणी निर्धार आहे, एकादशी केली पाहिजे, ती अशा प्रकारे केली पाहिजे। भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव हे सगळे देव एकच आहे, अशा प्रकारचं ज्या ठिकाणी ज्ञान आहे, आम्ही ब्रह्मरूप आहे अशा प्रकारचं चिंतन आपण करावं। अहम ब्रह्मास्मी म्हणजे देवच झालं अशा प्रकारचं वाक्य संप्रदायात नाही सांगितलं जातं। तू बघा म्हणतात तू जर ब्रह्म झाला असता भावड तर भगवंताने देवी उचलली तुमची मेदिनी तुमची उचलले मोडी, भगवंताने आपल्या तोंडावर पृथ्वी उचलली, तुला चार पायल्यात धरणाचं टोपलं उचलायला लावलं, म्हणतो वहिनी हात लावा, चार पायल्याच्या टोपल्याला वहिनीला हात लावायला सांगतो बाबा, म्हणून तुम्ही देव झालो, देव झाला आता तर देवाला पृथ्वी उचलली, ती चार पायल्याचं टोपलं उचलू शकत नाही, उचललं उडा तर हल्लेलं होतं, मग म्हणते आम ब्रह्मास्मी, बरोबर मी देव आहे, ब्रह्मास्मी वृत्ती स्थिर कर, चिंतन कर, पण देव झालं जगाला कशाला सांगत असतो, सगळे देव आहेतच, देव कोण नाही, सगळे देव आहे अशा प्रकारचं समजून त्यांचं चिंतन कर, पण मी देवच अशा प्रकारचं म्हणू नका, नाही नाही देव झालो अशा प्रकारचं म्हणू नका, हा एका म्हणते आम्ही देवाची पिढा नका बोलो मला एवढंच वाटत होतं, काही म्हणतात आम्ही देव झालो असं म्हणू नका, तुम्ही पतनाला पडाल, पतन होईल तुमचं अशा प्रकारे जर म्हणत राहील। म्हणून अशा प्रकारचे काही संप्रदाय जर शिक्षण असतील तर निश्चित समजावं हा चुकीचा मार्ग आहे, त्या चुकीच्या मार्गाला जाऊ नका। ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे निष्ठावंत होणार हा काय झालं नाही, देहदावा हो, पांडुरंगी दृढ भाव, माऊलीचे दृढ भाव, तुकोबाराचे दृढ भाव, जगाला सोडी सर्वथा तुझी पंढरीनाथा, धर्माविषयी एवढी श्रद्धा होती संभाजीराजाच्या मनामध्ये सुद्धा, संभाजीराजाने धर्म बदलला नाही, शेवटी शीर तोडलं आणि लटकवलं गुढीपाडव्याच्या दिवशी, तरीही धर्मराजाने धर्म सोडला, संभाजीराजाने धर्म सोडला नाही। गुरु गोविंद सिंह के दोनों बेटों को बादशाह ने पकड़ के लाया और बहुत बड़ा खड्डा किया था, गड्ढे में डाल दिया, अगर मुसलमान इस्लाम कबूल है तो जियोगे,
अगर हिंदू ही बनके रहोगे तो यहीं पर मरोगे। उन्होंने कहा हिंदू बनके मरेंगे लेकिन मुसलमान बनके जीना नहीं चाहते ना। हम जिंदगी से हम जीना नहीं चाहते, हम मरेंगे हिंदू बनके लेकिन मुसलमान बनके जिएंगे नहीं। आम्ही सुद्धा अशा प्रकारे आमच्या देवावर जे आरोप करतील त्यांना जगू देणार नाही, त्यांना समाप्त करून टाका। अशा प्रकारे सुरत आपल्या मनामध्ये भगवंताची शपथ घेऊन आपल्याला प्रयत्न करायचा आहे। त्याविषयी जे आमच्या भगवंताविषयी विरोध करतात त्यांना जगू द्यायचं नाही, समाप्त करून टाकायचे, म्हणजे त्यांना मारायचं नाही, त्यांच्या मनातली ती वृत्ती काढून टाकायची, त्यांना सुद्धा या ठिकाणी परमात्मा त्रास त्यांच्याही मुखामध्ये मंगळ नाही, भगवंताचं नाम आणायचं, वदनी तुझे मंगळ नाम, वदनामध्ये मंगळ नाही, भगवंताचं नाम त्यांच्या मुखात यावं अशा प्रकारे प्रयत्न आपल्याला करायचे आहे। म्हणून एक फक्त सर्वांना प्रार्थना करतो, सर्वांनी एकत्रित येऊन किती प्रार्थना करतोय 17 जून येत्या 17 तारखेला जेवढ्या संख्येने येता येईल एवढ्या संख्येने देगांना जायचं आणि या उत्तम महाराज सांस्कृतिकाचा बाजा वाजवायचा, एवढं फक्त आपल्याला करायचं। कारण आपल्याला ही आपली भक्ती तयार ठेवायची, शाबूत ठेवायची, एवढ्यासाठी त्याचा बाजा वाजवायचा। आणि ब्रह्मदेवाचं काय महत्व आहे, काय महत्व आहे त्याला पटवून द्यायचं। तर रामाचं कृष्णाचं काय महत्व आहे, अरे रामकृष्णाच्या कथेमध्ये 10,000 माणसं बोलतात आणि हा मूर्ख म्हणतो तुम्ही विचारी नालायक याची लायकी किती आहे याला सुद्धा कळलेलं नाही। म्हणून त्याचा बाजा 17 तारखेला वाजवण्याचं नका। आमची एवढी प्रार्थना आम्ही पूर्ण करू शकत नाही, म्हणून देवाकडे प्रार्थना करू, नाम म्हणे केशव राजा, केशवराजा केला निमित्ताला विमादा चरण मसुरी सर्वदान तुझे पंढरीनाथा विठोबा रंगमाय